योग्य वेळेला उत्तर देऊ. तर माझं म्हणणं असं आहे, ते उत्तर द्यायला का आले नाहीत? आता काल परवा जे कोण आले होते, मला तर काही ह्या लोकांची 10 किलोमीटरच्या पुढे ओळख असेल मला असं वाटत नाही. यांना कोण ओळखतं काय आता तुम्हाला माहिती आहे. यांचं योगदान काय, यांची पात्रता काय, आणि कोण हे यादव बिदव, आता हे काय लालू यादवच्या घरातले आहेत का मुलायम सिंग यादवच्या घरातले का शरद यादवच्या घरातले आहेत, कुठले यादव आहेत मला माहीतही नाही. आणि ते दुसरे एक होतं ते माझ्या पोराच्याच वयाचं होतं, ते काल परवा त्यांच्या मागे हिंडताना दिसतंय, काल परवापासूनच्या कालच्या निवडणुकीपासून. त्याच्या आधी तर मी कधी त्याला पाहिलेलं पण नव्हतं. शेजारच्याच गावातलं जरी असलं तरी मी ते बालिश पोरग आहे, आणि ते बालिश सारखं आपलं काहीतरी बोलत होतं. तर त्या अशा लोकांना मी फालतू महत्त्व देत नाही, त्यांची पात्रता पण नाही माझ्याबद्दल बोलायची. मी आज राजू शेट्टी साहेबांनी जिल्ह्याचं अध्यक्षपद मला दिलंय. हा शरद पवार साहेबांचा तालुका जिल्हा आहे, अजितदादांचा जिल्हा आहे, आणि एवढ्या मोठ्या जिल्ह्याचं अध्यक्षपद देत असताना राजू शेट्टी साहेबांनी माझ्यात काहीतरी पाहिलं असेल. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये माझं तर म्हणणं आहे, ज्यांच्याबद्दल मी काही बोललो असेल किंवा त्यांचं म्हणणं मी आरोप केले, मी त्या भूमिकेवर आजही ठाम आहे. मला त्यांना विचारायचं आहे, तुम्ही तोंड का लपवलं? तुम्ही का हिंमत केली नाही माझ्या समोर यायची? माझं आजही त्यांना चॅलेंज आहे. हे जे काही मी मुद्दे उपस्थित केले त्याच्यावर मी आजही ठाम आहे. आणि त्यांनी समोरासमोर जर त्यांना माझं आव्हान पेलायचं असेल तर त्यांनी यावं, शेजारी बसावं. देवदत्त निकमांनी शेजारी बसून मी जे काही प्रश्न विचारले त्याच्यावर त्यांनी समाधानकारक उत्तर या ठिकाणी द्यावं. त्यांच्याकडे उत्तर नाही म्हणून त्यांनी तोंड लपवलंय, आणि ते हे असे लिंबू टिंबू लोकांना पुढे पाठवतात. अशा लोकांना मी फारसं महत्त्व देत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी माझ्यावरती काही थोडेफार आरोप झाले का, कोण म्हणले बाबा माझ्या गाडीची टायर स्टिपनी त्यांची आहे. माझं तर त्यांना चॅलेंज आहे, माझी गाडी कोणत्या चौकात आणून उभी करू, ती टायर स्टिपनी काढून न्या, तुमच्या मालकीची असेल तर, हिंमत असेल तर. फक्त बोलतात तसं वागून दाखवा. माझं तर ओपन चॅलेंज आहे, हिंमत असेल तर घेऊन जा, आणि ती जर तुम्ही दिली असेल तर त्याची बिलं पण दाखवा. आणि ती जर कोण म्हणले बा PDC बँकेचा मला 20,000चा चेक दिलाय, ते आता त्यांनी समोर यावं ना माझ्या, तो कशाचा चेक दिलाय, कशाबद्दल दिलाय, त्यांनी समोर आल्यानंतर मी सांगेल ना कशाचा दिलाय. काय ज्यांनी मला चेक दिलाय त्यांनी माझ्या समोर यावं, मी सांगेल ना त्याला कशाचा चेक दिलाय ते. प्रभाकर भांगर एवढा भिकार नाहीये, लक्षात ठेवा. त्यांना म्हणावं, काय माझ्या घरातली 4 माणसं कामाला आहेत, माझी मिसेस कामाला आहे, माझी पोरं दोन्ही कामाला आहे, माझी सुनबाई कामाला आहे. माझ्या घरामध्ये 3-3.5 लाख रुपये पेमेंटचं जमा होतात दर महिन्याला. माझे शेतीवाडीतलं घरचं तर वेगळंच विषय. लक्षात घ्या, मी कोणाच्या पाकिटावर तुकड्यावर जगणारा माणूस नाहीये. कोणाशी पण 2 हात करायची आमची तयारी असती, ती पण माझं वैयक्तिक भांडण म्हणून नाही. या शेतकऱ्यांसाठी गोरगरीब जनतेसाठी मी कोणाशी पण 2 हात करायची माझी तयारी आहे. या महिन्यामध्ये जवळपास माझ्यावर 17, 18, 25, 27, 29 तारखेला कोर्टामध्ये तारखा आहेत. हे काय कोणाची जमीन लाटली म्हणून नाही, कोणाचा बलात्कार केला म्हणून नाही. काय आता ती प्रकरणं माझ्याकडे आलेले. पारगाव पोलीस स्टेशनला जे काही प्रकार घडला यांच्या बाबतीमध्ये, त्याचे हे बघा, त्याचं सगळं मी घेऊन आलोय. जरी सेशन कोर्टामध्ये काही केलं असेल गडबडीत उभ्या आणि निकाल तुमच्या बाजूने लावून घेतला असेल, तर त्याच्या संदर्भामध्ये पारगाव पोलिसांशी मी बोललोय. त्यांनी हायकोर्टामध्ये त्या संदर्भामध्ये अपील केलेलं आहे. त्यामुळं तुमचं पाप झाकलं जाणार नाही हे लक्षात घ्या. तिथं काहीतरी चेंडागुंडी केली असेल तुम्ही, पण ते पाप झाकत नसतं. 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर त्या ठिकाणी अत्याचार झालेले, बलात्कार झालेले. काळूराम गायकवाडचा विषय मी आता त्या ठिकाणी उपस्थित केला. त्याच्या सुद्धा सॅलरी स्लिप माझ्याकडे आहे. बाजार समितीमध्ये हा कामाला होता आणि हे म्हणले आमच्याकडे कामालाच नाही, तसं पत्र त्यांनी पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. त्याचे पण पुरावे माझ्याकडे आहे. आणि एका बाजूला एका ठाकर समाजाच्या, गरीब समाजाच्या मुलीवर बलात्कार, अत्याचार करताय, एका बाजूला दलित समाजाच्या एका कार्यकर्त्याच्या बाबतीमध्ये, एका गरीब बिचाऱ्याच्या बाबतीमध्ये त्याला चोरीचा घोटाळा घेऊन कामावून काढून टाकताय, आणि त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आणून त्याला आत्महत्या करायची वेळ आणताय. अरे काय, आणि तुम्हाला काय नैतिकता आहे समाजामध्ये फिरण्याची? तुमची काय पात्रता आहे? प्रभाकर भांगरवर जे गुन्हे दाखल आहेत, मी मागाशी सांगितलं, चोरी, खून, बलात्कार किंवा अशा भानगडी केलेल्याचे गुन्हे नाहीत. ते शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी जे आंदोलन करतो त्यांच्या न्याय हक्कासाठी, त्याचे गुन्हे माझ्यावर दाखल आहेत. त्यामुळं अशा अनेक गोष्टी आहेत. मला कुणावर हे करायचं नाही. राहिला प्रश्न, जे माझ्या विरोधामध्ये तुम्ही पत्रकार परिषद झाल्यानंतर कमेंट करतायत, खाली कमेंट पास करतायत, ते कंत्राटी ठेवलेले आहेत भाडोत्री, त्यांना मला एकच सांगायचंय, मी सगळ्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत. मी सकाळीच माझ्या मिसेसशी बोललोय. माझी मिसेसचं पण लॉ झालेलं आहे, माझे मामा पण वकील आहेत, काळजी करू नका.
तुम्हाला जर नीट राहायचं असेल, नीट वागायचं असेल, कोणाचं तरी भाडोत्री म्हणून जगायचं असेल तर नादाला लागा माझ्या. आणि मागं भुकणाऱ्या कुत्र्यांना मी बिस्किट टाकत नसतो, कारण अशा कुत्र्यांना माझ्याकडे किंमत नसते. तुम्हाला बाळांनो तुमचं भविष्य चांगलं करायचं असेल तर अजूनही तुम्हाला एक संधी देतो. जर तुम्हाला माझ्या नादाला लागायचंच असेल तर सगळ्यांचा एकत्रित कार्यक्रम करण्याची माझी तयारी आहे. कायद्याद्वारे इथं मानहानी करणं, एखाद्याच्या बद्दल अपशब्द बोलणं हे आता मी हे बघा, माझं म्हणणं आहे की मी तुम्हाला उत्तर देईल, पण त्यांनी समोर असलं पाहिजे. समोरचं नाही अहो, ते पाहतील बँकेचं तुमचं statement व्हिडिओ. दाखवलेलं आहे. हा दिलेत ना, नाही कोण म्हणलंय. का दिले पैसे होते? कशाचे घेतले? अहो, पण ते कशासाठी? त्यांनी ना थापलिंग देवस्थानाच्या देवळामध्ये शिरावं. ते जर लई खरंच थापलिंगचे भक्त असतील ना, मी तुम्ही तिथं आता तुम्हाला थोडा त्रास देईल मी, पण यावं तिथं. तू किती प्रामाणिक आहे. अरे कुठलाही या बोटाचा थुका त्या बोटा उडवायचा आणि एखाद्याची बदनामी करायची, हे धंदे बंद करा. तुम्ही मोठे अदानी अंबानी आहात, आम्हाला माहिती आहे, तुमची सोन्याची द्राक्षे आहेत. अरे आम्ही पण काय भिकारी नाहीये, लक्षात ठेवा. साहेब त्यांनी जाहीर केलंय की यानंतर ते आता पत्रकार परिषद घेणार नाहीत. नाही, त्यांची लायकी पण नाही. ऐका ना, 20,000 रुपयाचा खुलासा करा तुम्ही. अहो मी तेच सांगतोय घेतलेत ना. ना तुम्ही, मग खुलासा करा. अहो, कशासाठी? कशाबद्दल मला काय म्हणायचंय, त्यांच्याकडून माझं काही घेणं असेल. अच्छा, म्हणजे उसनवारी घेतली. हा, त्यांना परत उसनवारी देणार का द्यावी तुम्ही उसनवारी म्हटल्या? कोणी त्यांनी माझ्याकडून घेतले असतील आणि त्यांनी चेकनी परत केले असतील तर असंही असू शकतं ना. याचा तुम्ही पुरावा जेव्हा तुमच्या माझाही असू शकतो. असू शकतं नाही, काय नाही, सत्य आहे ते नाही, सांगा. असू शकतं. याचा पुरावा काय अहो, असू शकतं, म्हणजे पुरावा काय? अहो मला सांगा, व्यवहार कोण कोणाशी करत नाही का? आर्थिक देवाणघेवाण होत नाही का? मग आहे ते सांगा. म्हणजे काय राज उसनवारीचा जे- व्यापार जे आहे. असेल ते हो. सांगा तुम्ही स्पष्ट. हा ते उसनवारीचा असं व्यवहार. म्हणाले की प्रभाकर बांगर सेटलमेंट बहादर आहे, सुपारी बहादर आहे. हम्म. शिवाय तुम्हाला कुठे मागे कळमच्या जवळ मारहाण झाली तेव्हा वाचवायला पहिले आम्ही होतो. त्याची वाणी जाणीव ठेवा असं साहेब, म्हणाले. वाणी साहेब, एक मिनिट ऐका. तुम्हाला आठवतंय का नाही, मी तुम्हालाच प्रश्न विचारतोय. ज्या वेळेला मी उपजिल्हा रुग्णालयामध्ये होतो, तुम्ही त्या ठिकाणी आले होते, माझ्या पक्क ध्यानात आहे. तुम्ही मला विचारलं, म्हणले देवदत्त निकम राजकीय लाभ घेण्यासाठी या ठिकाणी आलाय की काय. आता माझं गाव त्या दिवशी बंद होतं पूर्णपणे, गावातल्या लोकांनी गाव बंद, मी तो हॉस्पिटललाच होतो. पूर्ण गाव, या गावातली बरीचशी माणसं, पार महिला भगिनी सुद्धा इथं आल्या होत्या. तालुक्यातून, जिल्ह्यातून आमच्या संघटनेचे पण काही पदाधिकारी त्या ठिकाणी आले होते. ती निषेध सभा किंवा त्या आरोपींना अटक करण्यासाठी जी सगळी लोक आली होती, यांनी ती सभा आयोजित केलेली नव्हती. हे तिथं नौटंकी करायला आले. यांना वास लागला का बा इथं राजकारण करायला संधी आहे, आले आणि लगेच तिथं मग आल्यावर आता शेवटी माईक देणंच आहे ना. तो कार्यक्रम आता तुम्ही पाहिलं, कोणी अरेंज केला होता, कोण, लोक उत्स्फूर्तपणे आली होती सगळी. ही काही त्याने आणलेली किंवा त्याने आयोजित केलेला कार्यक्रम नव्हता. तो बरोबर त्याची राजकीय पोळी भाजायला तिथं त्या ठिकाणी आला होता. आणि हा प्रश्न वाणी साहेब तुम्हीच मला विचारला होता, पण तरी मी संयमानं उत्तर दिलं. विचारणं आमचं कामच आहे. एकच मिनिट ऐका ना, ते योग्य आहे, तुम्ही विचारलं, मी त्याबद्दल दुमत नाही म्हणत, पण मी त्यावेळेला उत्तरही दिलं होतं की बाबा चला, माझ्या ह्या प्रसंगामध्ये ते आलेत, मी त्याच्याबद्दल काही चुकीचं बोलणार नाही, आलेत, त्यांचं स्वागत आहे. मला ते राजकीय तरी मला पाठिंबा, कमीत कमी माझी बदनामी तरी नका करू. आणि म्हणून प्रभाकर बांगर ह्या ठिकाणी का चिडलाय याचं कारण ते, मी कालपर्यंत तुमचं काहीच धुणं काढत नव्हतो. ठीक आहे, तुमच्या काय भानगडी चालल्यात मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो, पण आज मला ही वेळ तुम्ही आणलेली आहे. तुम्ही कारण नसताना माझ्या शेपटावर पाय दिलाय. प्रभाकर बांगर एकदा पेटल्यानंतर तो विजत नसतो, लक्षात ठेवा. मी मागं हटणारा कार्यकर्ता नाही. मी भल्या भल्यांची टक्कर, भले मुख्यमंत्र्याच्या सभेत घुसायची आमची तयारी असते, उपमुख्यमंत्र्याच्या पाहिलं अजितदादांच्या वार्षिक सभेमध्ये जिल्हा दूध संघाच्या, आम्ही घाबरत नसतो कोणाला. ती सुरक्षा व्यवस्था किती असू, Z+ असू नाही तर आणखीन कोणती असू, एकदा घुसायचं म्हणलं का आम्ही घुसतोय. आणि त्याच्या केसेस सुद्धा आमच्यावर आहेत. आता मी मागे सांगितलं, याच महिन्यात 5 तारखा आहेत माझ्या कोर्टामध्ये, मी घाबरत नाही त्याला. पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणले अरे तुरे तुम्ही अरे तुरे करता, अरे तुरे कमी करता. थोडी राजकारणाची सभ्य भाषा या पुढे तुम्हाला ते अरे तुरे हा, आता कसं बोलले, एकदम भारी बोलले तुम्ही. काल माझं नाव घेताना कशा भाषेत बोलले ते. प्रभूजी चांगलं बोलले नाव ते. घेतलं. हा. श्रीरामाचा उल्लेख केला. मग आदरणीय देवदत्तजी म्हणतो मी. ते जर मला रिस्पेक्ट देणार असतील तर मी रिस्पेक्ट देतो. बांगर साहेब, हा. आता तुम्हाला जो ZB चा शब्द दिला होता देवदत्त निकम यांनी, तो पाळला नाही म्हणून तुम्ही वैयक्तिक टीकेवर उत्तर नाही देता. नाही नाही नाही, नुसतं ते नाही, तेच कारण नाही, वैयक्तिक ते नाही, राजकीय ते मी एक सांगितलं. त्याच्यानंतर सुद्धा जे माझी बदनामी त्यांनी केली, त्या काळामध्ये माझी बदनामी केली, त्यानंतर साधं जिल्हा परिषदच्या मला उमेदवारी नाही देऊ दे, साधं मला एक फोन सुद्धा किंवा विचारलं सुद्धा नाही, परस्पर उमेदवारी जाहीर केली. आणि त्याच्यानंतरही ज्या पद्धतीनं माझी बदनामी करायचं किंवा माझ्या कुरकुड्या करायचं, मला एकटं पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला, किंवा हे सगळ्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा ज्या वेळेला तुम्ही काही लोकांना पुढं करून माझी बदनामी करायचा प्रयत्न करता, त्यावेळेला मी सुद्धा तुमच्या भानगडी बाहेर काढल्याशिवाय गप्प नाही ना बसणार. आता तुम्ही पत्रकार म्हणून प्रश्न विचारला,
त्यांची ती भाडोत्री गँग आहे खाली, ती लगेच मला खाली ट्रोल करायला लगेच पाकिटवाला, आमक मॅनेज, काय आणखी काय काय म्हणतात, फार सेटलमेंट किंग, परत फार माझ्या आईवर शिवे देण्यापर्यंत. तुम्हाला ते पांडुरंग सरोदे म्हणून कवट्याचा त्यांचा कार्यकर्ता आहे, तुम्हाला माहिती आहे, त्याने माझ्या आईचा दाना म्हणण्यापर्यंत, आता त्याच्या आईला दाना आहे का नाही मला माहित नाही, तो फायदा कसा झाला काय माहिती. आता आईवर असं बोलावं हे पटतंय का तुम्हाला? मला तुम्हाला विचारा, तुम्हाला पण आया बहिणी आहेत, आम्ही वाचलेलं नाही. हे मी देतो ना तुम्हाला, पुरावे देतो, माझ्या स्क्रीनशॉट सगळ्यांचे काढून ठेवले. परवाचं सुद्धा संजय बडेकरनी मला म्हणलं पारगाव मध्ये हे बघतो आमक तमक, असे त्याचे पण स्क्रीनशॉट बऱ्याचशा गोष्टी आहेत की आहेत ना. आर्मी काय हरकत नाही. मी काय म्हणतो, तुम्ही बरं, आता असं 5.5 असेल, एकरचा असेल. जो पुरावे दिले त्यांनी 5.5 एकरचे ते काम, 38. म्हणजे तुमचा जो आरोप होता तो त्यांनी फेटाळून लावला, तथ्य नाही असं म्हटलंय, काय मत आहे बोला. आता त्यांनी काय सांगितलं, काही जमीन आम्ही विकली, किती एकर, 17 एकर का किती 14 एकर काय म्हणले विकली, 13 एकर विकली, 13.5 एकर विकली. बाबा ही वडलोपार्जित विकली का ती खरेदीतली विकली, याचे उत्तर दे ना. ती खरेदी घेतलेली विकली का बापजादेची वडलोपार्जित विकली तेही सांगा. म्हणजे बरं ती घेतली, ती समजा खरेदीची असेल तर ती कुठून घेतली, त्याचे पैसे कुठून आले, हे सगळ्याचं पाहू ना आपण. ते आरोप- आणि मग सगळं सोन्याचा बाजार होय. हा सध्या सोन्याची द्राक्ष पिकत येतो. तर 38 गुंठे जमीन जी तुम्ही घेतली ती तू कशी घेतली? अहो देतो ना मी पुरावे देतो. हे बघा आरटीजीएस द्वारे पैसे दिलेले आहेत, कुठल्याही प्रकारे कॅश रक्कम दिलेली नाही, सगळं आहे माझ्याकडे, माझंही देतो तुम्हाला सगळं. दोंडेभाऊ बोरकडून तुम्ही पैसे घेतले असं त्यांनी आरोप केलाय. कोण दोंडीबाबू बोरने काय दिलं? तालुका अध्यक्ष होते ते त्यावेळी. कायचे काय माहिती? निवडणुकीच्या काळात घेतले. तुम्हाला विचारा. दोंडीबाबू बोरने मला म्हणले पप्पू बोर, बरं झालं त्यांनी काढलं, पप्पू बोर नावाच्या त्यांच्या गावातल्या शेतकऱ्याचं त्याचंही रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. मला म्हणले त्या शेतकऱ्याकडून मी तुला 10,000 रुपये काढून देतो, त्याचे 3 लाख रुपये कांद्याच्या व्यापाऱ्याकडे गुंतलेले आहेत, कावळ पिंपरीचे व्यापारी, त्याचं पुरावे आहेत माझ्याकडे. म्हणलं हे बघा, म्हणलं कोणता चहा न पिता काम करणार मी कार्यकर्ता आहे. त्यांच्या भागातल्या जवळजवळ आता हे शेतकरी पुत्र, हे कृषी तज्ज्ञ म्हणतात, आता जवळजवळ त्यांच्या भागातल्या मी किती लोकांना मदत केली असेल. आता शिंगव्याच्या सुनील वावळच्या कलिंगडाचे पैसे काढून द्यायला मीच होतो. संतोषराव वळसे कुठे गेले पत्रकार, त्यांना माहिती, त्यांनीच मला फोन केला होता, गेले काय हा त्यांना विचारा ही गोष्ट. परत पप्पू भोर नावाच्या शेतकऱ्याचे 3 लाख रुपये ते व्यापारी, वर्ष झालं तो व्यापारी देत नव्हता, कुठल्या भाषेत बोलत होता, त्याचं पण रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. पोलिसांनी मला त्यांना सांगितलं का प्रभाकर बांगरची मदत घ्या, त्या माणसाला न पाहता फक्त व्यापाऱ्याचा नंबर द्या म्हणलं, त्या शेतकऱ्याला मी हजर करतो किंवा त्याचे पुरावे पण तुम्हाला देतो. त्याचे 3 लाख रुपये मी काढून दिले. परत धोंडीभाऊ विश्वासराव नावाच्या शेतकऱ्याला सुद्धा मी मदत केलेली आहे. त्याच्यानंतर राजनीच्या सुवर्ण गायकवाडांना तर मी SP साहेबांकडे त्या दिवशी घेऊन गेलो. प्रश्नाचं उत्तर नाही. त्यांच्याकडे- दोंडेभाऊ बोरचे पैसे पैसे काय झालं त्याचं? ते उत्तर- कोणते पैसे त्यांनी यावं ना माझ्या समोर. त्यांनी असा आरोप केला तुमच्यावर. निवडणुकीच्या काळात घेतले. मी उद्या म्हणू शकतो स्वप्नीलने माझ्याकडून 20,000 रुपये घेतले होते, मग मला पुरावा द्यायला पाहिजे ना स्वप्नीलला की बाबा स्वप्नील कोण 20,000 50,000. तुम्ही तो जमीन खरेदीचा जो आरोप केला होता, ते असं म्हणाले मी जी जमीन खरेदी केली त्याचं टोकन अगोदरच दिलेलं होतं, निवडणुकीच्या अगोदर. तुमचा आरोप निखलच खोटा आहे असं ते म्हणाले. अरे बाबा तू टोकन आधी देऊ दे, पण ते काल जे ते 13.5 विकली त्याचंही उत्तर दे ना, ती वडलोपार्जित होती का खरेदीची होती? मग तेही 13.5 एकर. अरे तुम्ही किती पुनर्वसनाच्या जमिनी घेतल्या, किती महारवतनाच्या जमिनी घेतल्या, काय काय आता ते सगळं आता परत मला हे बघा हे सुरू झालंय माझं. हे बघा त्यांच्या घरातले पराक्रमाचं ते अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेल्याचं मी काढले की पोलीस स्टेशननी मला माहिती दिली. आता सेशन कोर्टात जरी यांनी काही गडबड करून निकाल लावून घेतला असला तरी ते हायकोर्टामध्ये गेलेले आहेत. कोण कोर्टात नेले? हे पोलिसांनी शासन हे आपलं त्याचं काय ना घनश्याम हरिदास निकम. आणि याच्यात काय लिहिलं ते वाचा, त्यांची फिर्याद वाचा, त्यांचे जबाब वाचा, हे सगळं माझ्याकडे आहे. आता ही जी पत्रकार परिषद आली आहे त्याचा काय संबंध आहे? आता हे त्यांचे पराक्रम आहेत, त्यांच्या घरातल्यांचे, हे बलात्कारी माणसं आहेत, हे मी नाही सांगत, ही फिर्याद सांगते. बलात्कारी इकडे या काळूराम गायकवाडला बांगर साहेब, ही जी घटना घडली होती ती इलेक्शनच्या आधी घडली होती. घडू द्या ना का बाय, बलात्कार काल घडला काय 10 वर्षापूर्वी घडला काय, फरक काय? ती जी घटना घडली होती ना, वाणी साहेब एक मिनिट, ती जी घटना घडली होती ना ती इलेक्शनच्या आधी घडली होती आणि त्यांनी जमीन इलेक्शन नंतर घेतली. तरी तुम्ही त्यांच्याकडून ZP साठी शब्द घ्यायचा प्रयत्न केला, त्यांच्या याच्यात स्टेजवर होते तुमची तुम्ही. चूक होती असं तुम्हाला वाटत नाही का? याच्यात काय चूक आहे? राजकारणात आता दोन्ही शिवसेना एकत्र होत्या, सगळ्या होत्या, चुकीचं काय विषय? हे बघा राजकारणामध्ये या गोष्टी चालूच राहतात. तो त्यांनी केलेलं पाप त्यांच्या बरोबर आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये म्हणजे तुम्ही चुकीच्या एक माणसाच्या व्यक्ती संगतीत गेले असं तुम्हाला वाटत नाही? आता तर तसंच वाटायला लागले. काय असतंय चुकीच्या, इकडे काय झालंय, इकडचा अनुभव वाईट आला आणि तिकडचा वाईट आला.
त्यामुळं चुकीच्या माणसाबरोबर गेल्याचं आम्हाला काय असतं माहिती का, ज्या वेळेला मी तुमच्या बरोबर काही दिवस संगत करतो ना, त्यावेळेला माणूस वरून वरून खूप चांगला दिसतो, पण ज्या वेळेला तुमच्या संगतीत राहिल्यानंतर तुमचे गुण अवगुण कळायला सुरुवात होतात आणि काही भानगडी कळायला सुरुवात कधी होतात. कळलं तुम्हाला देवदत्त चुकीचा माणूस निकमेला तुम्ही टार्गेट करताय का? नाही ते काय टार्गेट कर, त्याचा काय बांध शेजारी बांध आहे का माझा, की आंबेगाव तो नागापूरचा, मी पिंपळगावचा, काय राजकीय पडले. लोकांनी देखील आज जमिनी घेतलेल्या आहेत, त्याच्यावर तुम्ही बरेच शब्द काढत नाही. अहो आहे ना, आता वळसे पाटलांची सुद्धा त्यांच्या वडिलांची बजाज स्कूटर होती, पिठाची गिरणी होती, आणि वळसे मळ्यातली गिरण सोडून काय नव्हतं त्यांचे, पण त्यांच्याही संपत्तीत वाढ झाली. आता ते 8 वेळा आमदार येते, त्यांना आता पेन्शनही भरपूर येत असेल, मानधनही भरपूर येत असेल, येत असं नाही येतच, हे काही जग जाहीरच आहे, त्याच्यात काय सांगायचं. त्यामुळं त्यांच्या संपत्तीत वाढ होणारच ना. मानधन कोणतं? आमदाराला मानधन आहे 5 वर्षानंतर, दर 5 वर्षांनी त्याच्यात वाढ होत जाते. 8वी टर्म आहे त्यांची. बघा साहेब, हा, हे सगळं झालं. आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की तुमच्या घरामध्ये दर महिन्याला 3.5 लाख रुपये येतात, बरोबर? इन्कम टॅक्स पण भरतो आम्ही हा, शासनाचा. ठीक आहे. ते पण आहे, इन्कम हा, टॅक्स रिटर्न ठीक पण आहे. आहे आमचं. जे काय आहे ते किती आता या वर्षाचा किती इन्कम टॅक्स कापला गेलाय ते दाखवतो ठीक आहे. तुम्हाला. निकम साहेबांचं आम्ही हे पाहिलं, इन्कम टॅक्स त्यांचा 1 कोटी रुपयाचा नफा दरवर्षी होतो, बरोबर? आणि तुम्ही सोन्याची द्राक्ष जे काय असतील ते, पण त्याबरोबर तुम्ही एक विषय असा आहे का तुमची जी गाडी आहे ना ती लोकवर्गणीतून झालेली आहे, लोक तुम्हाला देणग्या देतात, आणि तसं पाहायला गेलं तर मग गरीब कोण आहे नक्की? आज आमच्यासारखे बातमीदार तुमच्या जाहिरातीनं हे बघा, एकच ऐका सेकंद. जाहिरातीनं घेता, बातम्या करतात, बोला. मग हे सगळे करत असताना नक्की आता आम्हाला असं वाटायला लागलंय का गरीब नक्की पत्रकार आणि सामान्य जनताचे, कारण तुमच्या घरात तर लाखो रुपये दिसतात हे आम्हाला. अहो, जे आहे गरीब ते- कसं समजायचं अहो, मग थांबा तुम्हाला? ना 2 मिनिटं मला बोल. आता हे गावडे आहेत समोर पत्रकार. गावडे साहेब, तुम्हाला सगळं माहिती आहे. तुमच्या गावात जेव्हा मी दशकरेला आलो, तुमच्याच गावातली ती घटना आहे. माझ्या मनातही नव्हतं, ध्यानातही नव्हतं. पसायदान झालं, समोरची लोक उठले, माझ्या बाजूने गोळा झाली, आणि त्या बिचाऱ्यांनी मी कन्फ्यूज होतो, मला आश्चर्य होतं. ते कन्फ्यूज झालं. ते मला म्हणले, बाळा आता तुला आमचं ऐकावं लागेल. मी म्हटलं असं का म्हणायला लागले ती लोक? मी म्हटलं मला काही कळालं नाही, मी कधी ऐकत नाही तुमचं. ते म्हणाले नाही, तू आता मोटरसायकलवरून फिरायचं नाही, आम्ही ठरवलंय तुला 4 चाकी गाडी घेऊन द्यायची. त्या दशकरेच्या कार्यक्रमातच लोकांनी वर्गणी करायला गोळा करायला सुरुवात झाली. आता मी काहीच बोललो नाही, त्याच्यानंतर मी शांत राहिलो. आता मला सांगा, तुम्ही जर स्वतःहून काही गोष्टी माझ्यासाठी करू इच्छित आहे तर मी त्याचा अनादर करू का? मी काहीच बोललो नाही. ते मला म्हणले, बांगर साहेब तिथं पण पैसे बरेचसे गोळा केले. म्हणले आम्हाला चांगली ठराविक रक्कम तुम्हाला द्यायची, एक 4-5 दिवसांनी तुम्हाला आम्ही गावात बोलू, त्यावेळेला तुम्ही या. त्यांनी मला गावात बोलवलं, आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरापुढंच सगळी वडीलधारी मंडळी बसलेल्याच पाहिजे, त्यांच्याकडे मी घेऊन जाईल तुम्हाला. त्या मंडळींनी त्या ठिकाणी जवळपास 50,000 रुपये, मला वाटतं काहीतरी 51,000 रुपये जमा झाले होते. सरपंच विजूला पण बोलवलं, विजूला सांगितलं तू 2,500 दे. आपले नामदेव कारभारी ते पण म्हणले, विजू सरपंच तू 2,500 दे. आणि अजून आपले दुसरे कोण होते त्यांना 2,500. आणि त्या बाबांनी स्वतःची बंडीवर केली, कोपरीत हात घातला, आणि वरचे 555 मी देतो, 55,555 रुपये त्या पोराला द्यायचे. म्हणले प्रामाणिकपणे काम करणारं पोरग आहे शेतकऱ्यासाठी. आणि त्या लोकांनी ते पैसे मला स्वतःहून दिले. त्यानंतर माझ्या बरोबरच्या काही कार्यकर्त्यांनी फक्त सोशल मीडियावर त्याची पोस्ट केली. मी एकाही माणसाच्या दारामध्ये पैसे मागायला गेलो नाही. कोणाच्याकडे मागितलं असेल तर त्यांनी सांगावं. आणि मदतीचा ओघ त्यानंतर सुरू झाला. लाखनगाव सारख्या त्यावेळी तुम्ही सांगितलं असतं माझ्या घरामध्ये 3.5 लाख रुपये दर महिन्यात आहेत, त्यांनी काय दिले असते पैसे तुम्हाला? ऐकून घ्या, एक लक्षात घ्या, लोकांच्या इच्छेचा अनादर आम्ही करू शकत नाही. आणि येतात म्हणजे ते कष्टाचे येतात. काहीतरी असे लबाड्या भानगडी, उलटे पालटे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार, पुनर्वसनाच्या जमीन घे, याच्या जमीन घे, अशा भानगडी नाही करत. प्रभाग कोणी घेतलं पुनर्वसन जमीन? घेतलं ना, आता मी काढल्यावर सांगतो की सगळं. मार्केट कमिटीच्या आवारामध्ये जे काही कर्मचाऱ्यांचा विषय तुम्ही ओपन केला होता, मी पोलिसांमध्ये जाणार होतो, त्याचं पुढे काय झालं? पोलिसांकडे आहेच ती तक्रार दाखल आहे. बघा आता त्याचं काळूराम गायकवाडचे हे म्हणले आमच्याकडे कामालाच नव्हतं. त्याच्या यांनी व्हाउचर पेमेंट बाजार समितीच्या याच्यावर असताना केलेल्याचे पुरावे मी आणलेले आहेत. परत शरद बँकेमध्ये जे पेमेंट नंतर जमा होत होतं त्याचं ते आहे, आयडेंटिटी कार्ड पण तिथं दिलेलं आहे. आता सफाई कामगारांना मी पण या ठिकाणी बोलवणार आहे. तो प्रकार कसा पद्धतीने झाला ते सफाई कामगार सांगतील. त्यांच्यावर सुद्धा कशा पद्धतीने यांनी सभापती असताना त्यांच्या काळामध्ये अन्याय केलाय हे मी बोलण्यापेक्षा ते लोक येतील, त्यांच्याकडूनच तुम्ही ते समजून घ्या. धन्यवाद. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत,
मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.